बातमी मोठी आहे, कारण ठाणे महापालिकेमध्ये पुन्हा शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका द्यायला कोणी आलं नाही, ठाण्याच्या उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। उद्घाटनाला न बोलवल्यानं उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक नाराज आहेत। एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं। प्रशासनाने पुन्हा उद्घाटन करण्याची उपमहापौरांची मागणी आहे। उपमहापौरांचा आयुक्तांना तसं पत्र लिहून मागणी असल्याचं कळतंय। त्यामुळे ठाणे पालिकेमध्ये पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजपमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला। खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत, पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये। थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत, पण प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये। म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करत असं प्रथमदर्शी दिसतंय। अशा प्रकारचं जे काही वाद होतो हे नेहमीच झालेलं आहे, हे काही आम्हाला नवीन नाही। निवडणुकीच्या वेळेला भाजप सेना आणि निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला विकासाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला शिवसेना ही योग्य नाहीये। तर महापालिकेतल्या आमच्या उपमहापौराला पण निमंत्रण नाही, आमच्या आमदाराला पण विधान परिषदेतल्या निमंत्रण नाही। याच्यामध्ये महापालिकेची पण चूक आहे, त्यामुळे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, नाहीतर भारतीय जनता पार्टीला कायमचा बहिष्कार टाकायला लागेल। पत्रिकेमध्ये आपले मंत्री महोदय आणि आपले स्थानिक तिकडचे नगरसेवक यांना कधीच डावलण्याचा प्रयत्न महापौर म्हणून माझा कधीच नसतो। महायुतीचं सरकार आहे आणि महापौर मी बसल्यानंतर आणि आपले कृष्ण पाटील दादा उपमहापौर बसल्यानंतर महायुतीचं सरकार असण्यापेक्षा मला वाटतं एकजुटीने काम करावं या उद्देशाने महानगरपालिकेतले जेवढेही कार्यक्रम केले जातात, जिथे मला निर्णय घ्यायचे आहेत ते मी ह्या सर्वांना घेऊनच करते। त्यामुळे मला असं वाटत नाही की मी कोणाला डावळते म्हणून। तुम्ही तिकडचे होर्डिंग्स लावलेले बघितले असेल, निमंत्रण पत्रिका ठाणे महापालिकेची बघितली असेल, प्रत्येकाला त्या पद्धतीने निमंत्रण दिलं गेलं होतं। मला माहिती नाही आता कोणाचं काही वैयक्तिक काही असेल तर त्याला आम्हाला काही माहिती नाही। आणि मला असं वाटतं संजयजी वाघुले साहेब जे नौपाड्याचे भाजपाचे नगरसेवक होते ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। निमंत्रण देणं आणि हे सगळं ठाणे महापालिकेचं काम होतं, पण ठाणे महापालिकेने त्यांना रितसर निमंत्रण देखील दिलेलं